सॉरी, थोडा वेळ लागतोय, ती उचलतच नाहीये, म्हणजे रेंजच नाहीये तिला. अरे नो प्रॉब्लेम बेटा है, माझ्या छोकराची खुशी मध्येच माझी खुशी आहे. तू फोन ट्राय कर, लागेल तुझा मम्माला फोन. काय गे बदले, तुला माहिती होतं ना ते दोघं फिरायला गेले, मग त्या हितेंच्या आईकडे काडी कशाला घातलीस? अहो मी कुठे काड्या घातल्या? मग आता तुम्ही जे मला सांगितलं तेच मी त्यांना सांगितलं, तर खरं खोटं काय मला काय माहिती. आपण खोलीत बसूयात ना प्लीज, तुम्ही बसा ना, मी करते ट्राय. वल्लीबेन, मी काय म्हणते, ते सौरभ राव काय सकाळपासून दिसत नाही आणि अनामिकाबेनचा फोन पण नाही लागत. मग ते दोघी संगतीच गायब झाले का? हो ठीक आहे ना, जातात ते ऑफिसला एकत्र, मित्रच आहेत. म्हणजे काय लगेच डेटवर गेले असा अर्थ होत नाही ना त्याचा. मित्र हाय हाय, तारी मम्मीने बॉयफ्रेंड छे. मग अरे सरलाबेन, तरत निष्कर्षवर यायचा नाही हा. तुम्ही पण काय, अरे ती तिची मम्मा आहे, ती येणार. अरे तिची ममता आहे त्याच्यावर, ती येणारच. ममता वगैरे ठीक आहे, त्यांचे पप्पा, तिची मम्मीनी तिच्या पहिल्या नवऱ्याला घराबाहेर हाकलून टाकला, त्याचा काय? आणि मागच्या वेळी तिचा बॉयफ्रेंड आलेला घरी, तुम्हाला किती काय बोलून गेला, आठवण आहे ना? हो. एक मिनिट, ती घरी बी येते? एकटे तुझ्या मम्माला सांग, उगीच माझ्या मम्मा बाबतीत काहीतरी बोलून डोकं फिरवू नकोस, कळलं ना? माझ्या मम्माला मित्र असू शकत नाहीत का? हो. मला सांग ना. फार काही मिळालं नाही मी. अरे वा, तुम्ही एवढ्या वेळात चूल वगैरे मांडली? कारण मगाशी मी गेलो तेव्हा ह्यातलं काहीच नव्हतं. कसं काय? अरे पट्या, मी आई आहे आणि हाडाची इंटिरियर डेकोरेटर आहे. ये तो नाही था दे. मान गए. बरं ऐका ना, माझी बॅग पण ठेवता का? मी तुमची बॅग आत ठेवून आलो. अरे पण ही इथे का? कळेल थोड्या वेळाने. तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे ना पट्या? गाणं ऐकू येत नाही मला. बघतोय. काय बघतोस? बर पट्या, हे सगळं कापायला, चिरायला, सुरी विळी काहीच नाहीये. माझ्याकडे याचं सोल्युशन आहे. एक मिनिट हा. घरातनं बाहेर पडलो आणि एखाद्या नवीन जागी जायचं असेल, स्पेशली एखाद्या नवीन ठिकाणी, की मी ठेवतो या सगळ्या गोष्टी, नेहमी उपयोगी येतात. पट्या, जरा ते पातेलं ठेवतोस छोट? अरे तुम्हाला पाणी कुठून सापडलं? ते वाटेत ओढा लागला होता ना, त्यातून. पट्या, ज्या मुलीसाठी एवढं केलंस, तिला कधी सांगितलं का नाहीस?
का मोकळा नाही झालास तिच्या समोर? आणि अजून एक सांगू पट्या, मला ना ती मुलगी म्हणायचा कंटाळा आला. चल नाव सांग तिचं पटकन. जलवा. काय? माफ करा, मी पटकन तुम्ही दिसलात तर. मी कधी असं म्हणत नाही तुम्हाला. सॉरी. चंद्या मूर्ख आहे सगळं, त्याच्यामुळे हे. सॉरी. ठीक आहे, पण बरंच झाला हा विषय निघाला. ते मला बऱ्याच वर्षांपासून, रादर तेव्हापासूनच तुम्हाला विचारायचं होतं, तुम्ही लोक मला जलवा का म्हणायचात रे? सांग ना पट्या पटकन. कॉलेजचा पहिला दिवस होता. आम्ही सगळे मुलं कट्ट्यावर टाइमपास करत बसलो होतो. तेवढ्यात कट्ट्याच्या समोर एक गाडी येऊन थांबली आणि त्या गाडीतनं एक मुलगी उतरली. सुंदर, सालस, नाजूक, नजर थोडीशी भिरभिरणारी. कावरी बावरी होऊन इकडे तिकडे बघत ती कॉलेजच्या दिशेने चालायला लागली. आम्ही सगळे मंत्रमुग्ध होऊन एकटक तिलाच बघत राहिलो. ती थोडीशी बुजरी, सहमलेली. तेवढ्यात तिकडे कॉलेजचा एक दुसरा ग्रुप होता, टवाळ पोरांचा. त्यातला एक आला. तिच्या आसपास गोडगोड बोलून गोंडा घोळायला लागला. आम्हाला वाटलं हा तिला त्रास देणार की काय. आम्ही आपापसात चर्चा सुरू केली की आपण जाऊन तिची मदत करायला पाहिजे. आणि तेवढ्यात वीज चमकावी तसा खनखन आवाज झाला. त्या मुलीने त्या मुलाच्या कानाखाली आवाज काढला होता. आम्ही सगळे आवाज झालो, बघत राहिलो. आणि माझ्या तोंडातून नकळत एकच शब्द बाहेर आला, जलवा. आता दुसरा क्लू. माउथ ऑर्गन. मला काय माहिती तुला माउथ ऑर्गन कोणी गिफ्ट दिला? नाही, गिफ्ट नाही दिला, पण हा माउथ ऑर्गन मी कॉलेजमध्ये पहिल्यांदा तिच्या समोर वाजवला होता. एक मिनिट पट्या, तू कॉलेजमध्ये माउथ ऑर्गन पहिल्यांदा गॅदरिंगला वाजवला होतास, म्हणजे 1000 स्टुडंट्सच्या समोर. आता त्या 1000 स्टुडंट्स मध्ये ती कोण होती, कशी होती, हे मला कसं आठवणार? बरोबर आहे, 1000 विद्यार्थी होते, पण मी माउथ ऑर्गन तिच्यासाठी वाजवला होता. एक मिनिट. त्या वर्षी मला मिस फर्स्ट इयरचा अवॉर्ड मिळालं होतं आणि त्यासाठी तू मला एक कविता लिहून दिली होतीस. चांदणं बहरत असताना चांदण्या बरसून जातात, पण स्पर्शून थोड्याच जातात आणि लक्षात मोजक्याच राहतात. मी अनामिका दीक्षित आज त्या चांदण्यांसारखी तुमच्या सपोर्टमुळे मी लकी ठरले. मी अनामिका दीक्षित, फर्स्ट इयर स्टुडंट. काय चाललंय तुमचं? काय करताय तुम्ही सगळे? तिकडे काय घडलं हे समजून घ्यायच्या आधी तुम्ही सगळ्यांनी सेलिब्रेशन करायला सुरुवात पण केलीत? अरे आणखी काय होणार आहे तिकडे? जंगल, शांतता, चांदणी रात्र, ती आणि तू, एकांत, निवांत, शांत. तू विचारला अशीलच. तिने मिस अनामिकांवर नको नको ते आरोप केले. मी उगीच स्वप्न बघत होते की आपण दोघं आपलं घर सेटअप करू वगैरे. हे तर आपल्या मागणं येऊन पुढे गेले रे. डायरेक्ट बिराड थाटलंय.
मला असं फार वाटलं होतं की माझी मम्मा फायनली येईल आणि मग आपला लिव्हिंगचा इश्यू सॉर्ट आउट होईल सगळं. पण माझी मम्मा काय करते, तिथे स्वतःच सेटिंग लावते. मी आणि हितेन लग्न न करता लिव्हिंग मध्ये राहायला तर प्रॉब्लेम आहे, पण मग हे काय, या नात्याला काय म्हणशील? अरे देवा, मग आता हे सगळं पण ठीक आहे माई मावशी, पण या सगळ्यामध्ये मिस अनामिका राधाला काय म्हणाल्या माहितीये? काय म्हणाल्या? लवकर सांग बाबा, उगीच घोर नको जीवाला. त्या म्हणाल्या की सौरभ आणि माझ्यामध्ये फक्त मैत्री आहे. मी त्याचा फक्त एक मित्र म्हणून विचार करते, बाकी माझ्या मनात काही नाही. आणि म्हणाल्या की मला खात्री आहे की सौरभच्याही मनात काही नाही. झालं कल्याण. तरी मी सांगत होतो विचारून टाक, पण हा येण्यासारखा टाइमपासच करत बसला. चुकली आता बस. अरे रे सर, नेमके फ्रेंड झोन झालात तुम्ही. काय झाले भाऊजी? फ्रेंड झोन म्हणजे मुली त्यांच्या एखाद्या मित्राला त्यांचा खूप चांगला मित्र समजतात आणि मग मनातलं काही वाटलं की त्यांच्याशीच बोलतात. अरे मग चांगलं आहे ना. नाही माई मावशी, तो मुलगा मग फक्त मित्र म्हणूनच राहतो ना, म्हणजे त्याला बॉयफ्रेंड किंवा प्रियकर म्हणून त्याचा विचारच करत नाहीत त्या. मग आता मी त्यांना कसं सांगणार? सॉरी. तुला काय बोलायचं ते पटकन बोल. तू स्वतःला मॉडर्न समजतेस राधा. तू तुझ्या कम्युनिटी बाहेरच्या एका मुलाच्या प्रेमात पडलीयस. तुझं वय लग्नाचं सुद्धा नाहीये आणि तुला त्याच्याबरोबर लिव्ह इन मध्ये राहायचंय. आणि हे सगळं तुझ्या आईने आणि 70 वर्षाच्या आजीने समजून घ्यावं अशी तुझी अपेक्षा आहे. तुझा काय मुद्दा आहे नक्की? माझा मुद्दा हा आहे की तुझ्या त्यांच्याकडनं फार अपेक्षा आहेत. तुझे स्वातंत्र्याचे नियम जे तू स्वतःला लावतेस ते तुझ्या आईला लागत नाहीत का? जर का असेल त्यांचं काहीतरी तर काय हरकत आहे? त्यांचं आहे का काहीतरी? असेल किंवा नसेल, पण जर असलं तर तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या पुढारलेल्या विचारांमध्ये तुझ्या आईच्या स्वातंत्र्याला काहीच महत्व नाहीये. तिचं एक लग्न मोडलं असेल पण म्हणून तिला परत सेटल व्हायचा अधिकारच नाहीये का? आणि खास करून या वेळेला जेव्हा तू तिच्यापासून फार लांब जाणार आहेस, मग जर तिच्या एकटेपणावर ती काहीतरी उपाय शोधत असेल तर तुला काय हरकत आहे? नील, एक मिनिट. एक तर तू बाहेरच आहेस, सो तुला यामध्ये पडण्याची काही एक गरज नाहीये, कळतंय? बरं असेल मी बाहेरचा, पण माझ्यासाठी अनामिका मॅम घरच्या सारख्या आहेत. माझी पुण्यातली फॅमिली आहेत त्या, आणि खाल्ल्या मिठाला जागावं असं म्हणतात आमच्या जळगावात. आमच्या पुण्यात काही वेगळं नाही म्हणत बरं का? हो ना, मग जाग ना त्या मिठाला. नील रे, उशीर झालाय. बोल वैशू. अनु, काय मग झाली का सगळी तयारी? हो झाली. कधी एकदा तुम्हा सगळ्यांना भेटते असं झालंय मला. बरं ऐक ना, हा, तुला सौरभ पटवर्धन आठवतो का? पट्या. हो अगं, चांगलाच आठवतोय. आणि तुझ्या तोंडी त्याचं नाव आलंय का ग? असं का म्हणतेस? तू कधीही त्याला भाव दिला नाहीस आणि एकदम इतक्या वर्षानंतर तू त्याचं नाव काढतेस, म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष असणार, हो ना? अगं तो परत टच मध्ये आहे माझ्या. आमची छान मैत्री झाली आहे. ओय होय, क्या बात आहे. हे बघ, उगाच अति करू नकोस. बाकीचं भेटल्यावर सांगते, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे ना प्लीज. फर्स्ट इयरला गॅदरिंगला जेव्हा त्या पट्यानी माउथ ऑर्गन वाजवला होता तेव्हा आपल्या दोघींबरोबर जुईली होती का ग? अनु, बरी आहेस ना तू? अगं 22 वर्षापूर्वीची गोष्ट विचारतेस तू मला. कशी काय लक्षात असणार माझ्या? आय नो, पण माहितीये पट्याला आपल्या कॉलेजची एक मुलगी आवडते अजूनही, आणि 22 वर्ष तो तिच्यासाठी थांबलाय. या आपल्या रियुनियनला तो तिला त्याच्या मनातलं सांगणार आहे. सो ती मुलगी कोण असेल याचा अंदाज बांधायचा प्रयत्न करते. बस. ती तू तर नाहीयेस ना? ए, मी फक्त क्रश होते त्याची. जरा आकर्षण वाटलं म्हणून कोणी 22 वर्ष वगैरे वाट बघत नाही. ती मुलगी कुणीतरी वेगळीच आहे.
पण ती आपल्या कॉलेजचीच आहे. काश यार, माझ्यासाठी पण कोणतरी असंच जुरलं असतं तर. अच्छा ऐक, बोलू आपण नंतर आणि मी मेसेज करते. हो, चल चल, बाय बाय. बाय. हे तर आपल्या मागणं येऊन पुढे गेले रे. डायरेक्ट बिराड थाटलंय मी. मला असं फार वाटलं होतं की माझी मम्मा फायनली येईल आणि मग आपला लिव्हिंगचा इश्यू सॉर्ट आउट होईल सगळं. पण माझी मम्मा काय करते, तिथे स्वतःच सेटिंग लावते. मम्मा, आज मी तुझी बाजू घेऊन त्याच्या घरच्यांची बोलले. इतेनचे आई वडील वाड्यावरती आले होते शगुन घेऊन. ते रेडी होते माझ्या आणि इतेनच्या लिव्हिंगसाठी, पण माझी मम्मा कुठे होती? माझी मम्मा गायब. मस्त फिरतीये ती तिच्या मित्राबरोबर. तुम्ही माझी अशी पंचायत करता ना मिसाना मेकअप. साधा माणूस आहे हो मी. असले भारीतले कपडे मी कधी वापरले नाहीयेत. आणि आता तुमची मदत मागायची म्हणजे हा बोल ना दादा. सचू ऐक ना, कामात आहेस? मला सांग ना, हे एक मिनिट. हे बटन कसं उघडतात सचू? अरे काय आपलं नॉर्मल आपण काढतो तसं बघ ना करून. बघू. अरे मला काय माहिती दादा, मी तरी वापरले का असं कधी. ठीक आहे, मी बघतो. प्रत्येक वेळी कशी गडबड करतोस तू सचिन. गेली आता नोकरी. कोणाशी बोलत होता? सॉरी मॅम, माझा दादाचा फोन होता. तो ऍक्च्युली काही इमर्जन्सी असल्याशिवाय करत नाही कॉल, म्हणून घेतला. पण ऑफिसच्या वेळेत नको होता फोन घ्यायला मी. सॉरी. तो तुझा दादा होता? हो. त्याला सांग ती बटन नाही, कफलिंग्स आहे. पुढच्या बाजूला एक मोठं बटन आणि मागे छोटं. पुढून निघत नसेल तर मागच्या बाजूने काढ. हा बाजूला केलास ट्राय? हा मोठा होतोय. ओ असू दे, आपण अजून बघू. पट्या, या पावतीचं कोडं सांग ना. ही साडी तिने साडी डेला नेसली होती. साडी डे या दुकानात तर मी पण गेले बरेच वेळा. पट्या, आठवलं. त्या वर्षी साडी डेला मी आणि माझ्या अजून 4 मैत्रिणी असा आमचा 5 जणींचा ग्रुप या दुकानात गेला होता साड्या घ्यायला. आणि त्याच साड्या आम्ही साडी डेला नेसल्या पण होत्या. आणि पावती तुझ्याकडे कशी काय आली? मग आता त्या मैत्रिणी कोण कोण होत्या ते आठवा. मला इतकंच आठवतंय की ती मी स्वतः दुकानात जाऊन घेतलेली माझी पहिली साडी होती, ब्लू कलरची. पुढे जाऊन मी तिचा राधासाठी ड्रेस शिवला. ऐका ना, ह्यातला कुठला तरी एक घ्या ना, कुठलाही घ्या आणि निघूया आता. जुईली भागवत. हा? येस, तुझ्या घराच्या आणि कॉलेजच्या मध्ये तिचंच घर होतं. तू ज्या वर्षी माउथ ऑर्गन वाजवलास त्या कार्यक्रमाचं
अँकरिंग जुईलीने केलं होतं आणि तीच आम्हाला आग्रहाने त्या साडीच्या दुकानात घेऊन गेली होती. येस, जुईली भागवत. मला अजून 2 क्लू सापडले. तू म्हणाला होतास की तिचं लग्न झालंय, तर सगळ्यांना वाटत होतं की तिचं लग्न झालंय, पण ती आत्ताच सोशल मीडियावर आली आहे आणि ती सिंगल आहे. आणि हे कळल्याबरोबर तू लग्नासाठी तयार झालास. करेक्ट? मला इतकं भारी वाटतं ना पट्या, तुझ्यापेक्षा मलाच जास्त मज्जा येते. येस, जुईली भागवत, बरोबर ना? खांदे काय उडवतोस, सांग ना. आता रियुनियनला तिला सांगेन तेव्हा बघा. बरं, हा शेवटचा ट्राय करतोय, नंतर थांबूया. जुईली भागवत. हाय प्रीतू, हाय वैशू. मी मगाचपासून बघतोय तुम्ही काही घेतच नाही आहात, नुसत्याच गप्पा मारता आहात. घेतलं. वैशू, प्रीतू, काय तुम्ही नाही का मला लाडाने चंदू म्हणतात. बाय द वे, माय कार्ड. आय एम वन अँड ओनली ओनर ऑफ चिमणे अमृततुल्य. विजिट सम टाइम. वा चंदू, मोठा बिझनेसमॅन झालेला दिसतोय. व्हेरी बिझी पर्सन. सतत कॉल येत असतात. कोणाचा? मी आलोच. काय आलो? कोणाचा कॉल आहे? सांग कधी कोणाचा कॉल आहे. इम्पॉर्टंट. चल 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 चल, आपण पण त्याच्या मागे जाऊया. चल घे चहा घे. नाही उचलत का? नाही ना. बरं असं तू चहा घे ना. हो माई मावशी, थांबा. काय हो, फोन उचलायला काय धाड बदली तुम्हाला? अगं, उचलता उचलता कट झाला. काय करतोयस? आलेच. नाही नाही, बायकांचे आवाज आलेच. 40शीत गेला पण तुमचा पोरकटपणा काही संपत नाही अजून. अगं, किती ओरडतेस? तुला वाटतं तसं काही नाहीये. मी माझ्या मित्रांबरोबर बसलोय. त्याच्यावर विश्वास ठेवायला मी काय तुम्हाला वेडी वाटली का? फोन ठेव. ठेव फोन. काय तुमची एवढी हिम्मत मला बोलताय? अगं म्हणजे हा फोन ठेव, मी तुला व्हिडिओ कॉल करतो, म्हणजे तुला दिसेल ना माझं काय चाललंय ते. ठीक आहे, करा. किती ओरडतेस ग नवऱ्याला? अगं ओरडू नाही तर काय करू, सारखं आपल्या मुलींच्या मागे मागे मागे. अरे असू दे, तो लाख मागे लागेल, पण एक तरी मुलगी त्याला भाव देईल का? ते आहे म्हणा. भाऊजी, खूप हौस आहे ना तुम्हाला मनातलं सांगायची. तुमच्या मनातलं तुमच्या मनातच कसं राहील याची काळजी मी घेईन. मिस अनामिका, आज मी माझ्या मनातलं सांगणार आहे तुम्हाला. काय उत्तर असेल तुमचं? 22 वर्षानंतर याल का पुन्हा माझ्या आयुष्यात कायमच्या?
अरे पट्या, केवढं ताणशील? अरे केवढी अस्वस्थ झाली बघ ती. हो दे रे, मी 22 वर्ष वाट बघितली. त्यांना मी फक्त काही दिवस वाट बघायला लावली. बघू दे की थोडी वाट. मला माहित कसं काय. मेरे जासूस चारों ओर फैले हुए हैं. सांग ना ग ताई, काय एवढं? अगं सोपं आहे. पट्याने तुला दिलेले तिन्ही क्लू तिच्यावर मस्त फिट होतात. कर कर विचार कर. करतीये तू, सांग ना पण मला. मी नाही, तू विचार कर. ओ थँक्यू. नाही नको थँक्स. अरे पट्या घे ना, की आज 8:20 पर्यंत पाणी पण घेणार नाहीयेस. तू ना माझी खेचायचा एकही चान्स सोडू नकोस. आजचा दिवस मुळीच सोडणार नाहीये. घे घे सरबत घे. नंतर घशाला कोरड पडणार आहे. सई ऐक ना. घशाला कोरड पडणार आहे माझा. आउट ऑफ सर्व्हिस. वॉशरूम तर बंद आहे. मग गेला कुठे पट्या? वॉशरूमच्या इथे नाहीये पट्या. अरे मग गेला कुठे? अरे आजूबाजूला पण दिसत नाहीये. कुठे शोधायचं आता याला? मी त्याला फोन ट्राय करतोय पण रेंजच नाहीये. नेमकी रिसॉर्ट मध्ये फोनला रेंज नाहीये. फोन लागला असता तर कळलं तरी असतं ना कुठे ते. ठीक आहे, मी परत एकदा बघतो. जा लवकर बघ. मुळात त्यानं असं गायब व्हायलाच नको होतं. सौर्या गायब होणारातला नाहीये. तो येईल. तुम्ही प्लीज थांबा ना. तो नाही येणार चंदू, नाही येणार तो. गेली 22 वर्ष तो या मुलीची वाट बघतोय, पण त्यानं एकदा तरी तिला शोधण्याचा, आपल्या मनातलं तिला सांगण्याचा प्रयत्न केलाय का? त्याला हे कसं कळत नाही की फक्त प्रेम करणं पुरेसं नसतं. ते व्यक्त करावं लागतं, झगडावं लागतं त्याच्यासाठी. आणि असं प्रेम प्रत्येकाला नाही मिळत. आपल्यावर प्रेम करणारी, आपला विचार करणारी, आपल्या चांगल्यासाठी झटणारी माणसं प्रत्येकाच्या नशिबात नसतात. येते मी अनामिका. सौर्या नक्की परत येईल, मला खात्री आहे. आणि सौर्या आज त्याच्या मनातलं त्या मुलीला नक्की सांगणार आहे. माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. मिस अनामिका कुठे? मिस अनामिका कुठे आहेत? अरे ती आत्ताच गेली. आम्ही तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण गेले. अशा कशा? मिस अनामिका अशा कशा गेला तुम्ही? मिस अनामिका
तरी मनातले सांगणे हरवते अन पुन्हा गवसते पुन्हा उमगते अन मना विलगते कविता कुठे होतास तू? मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मी वेळेत सगळं सांगेन. वेळेत? पट्या वेळ पण गेली आणि संधी पण गेली आहे. घड्याळ बघा, 8:20 व्हायला अजूनही काही सेकंद बाकी आहेत. ना 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 रे ना ना